आदिवासी कोळी समाजाला न्याय मिळावा यासाठी विधान भवनाबाहेर निषेध आंदोलन ओबीसी मराठा समाजासाठी बैठका होतात पण आमच्यासाठी बैठका घेत नसल्याचा कोळी समाजाचा आरोप। मुंबईतल्या कोस्टल रोडची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी। कोस्टल रोडची हाजी अली ते वरळी मार्गिका उद्यापासून होणार सुरू। वरळी हिट अँड रन प्रकरणात मृत महिलेच्या कुटुंबियांचा आदित्य ठाकरेंकडून सांत्वन। मिहीरच्या घरावर बुलडोजर चालवणार का, ठाकरेंचा संतप्त सवाल। भिवंडीत ट्रकच्या धडकेमध्ये महिला ठार। दुचाकीवरील महिलेला ट्रकनं धडक दिल्यामुळे अवजड वाहनांचा प्रश्न ऐरणीवर। मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान सचिव अजिंक्य नाईक यांचा सुद्धा एमसीए अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल। 23 जुलैला होणार निवडणूक। ठाण्यात स्वाईन फ्लूचे 70 रुग्ण। कळवा रुग्णालयात स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र आयसोलेशन वॉर्ड स्थापित। उल्हासनगरमध्ये मध्यवर्ती रुग्णालयाची बत्ती गुल। रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे मोबाईल टॉर्चवर काम सुरू। रुग्णालय अंधारात। दारू पिण्यास मनाई केल्यानं टोळक्याकडून ढाबा मालकाला जबर मारहाण। नाशिकच्या इंदिरानगरमधली घटना। ग्रामीण भागातील बोगस रस्त्यांवरून बीडमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना झाली आक्रमक। कार्यकारी अभियंत्यासह बोगस काम करणाऱ्या राजकमल कन्स्ट्रक्शनची चौकशी करा, केली मागणी। 13 जुलैला छत्रपती संभाजीनगर शहरात शांतता रॅली निघणार। पोलीस प्रशासन झालं सज्ज। रॅलीचं काटेकोरपणे नियोजन करण्याच्या पोलिसांच्या सूचना। एकतीस ऑगस्टपर्यंत वरंड घाटातील सर्व प्रकारच्या वाहतूक बंद राहणार। रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केली अधिसूचना। हतनूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। समृद्धी महामार्गावरून गावांना जाण्यासाठी बनवलेल्या ब्रिजला मोठं भगदाड। निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा विषय पुन्हा एकदा चर्चेत। हिंगोली नांदेडसह परभणी जिल्ह्याला भूकंपाचे धक्के। रामेश्वर गावात भूकंपाचा केंद्रबिंदू।